बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी स्त्री जन्म, भाग 13. बोला फुलाची गाठ पडावी तशी गोष्ट घडली. भोसदरीच्या पोलीस पाटलाची मार्शल जीप आली. जीपमध्ये पोलीस पाटील बापूराव होता. रकमानं आपल्या आबाकडं पाहिलं. लग्नाचं बाशिंग उतरल्यापासून तिला बापाशी 2 गोड शब्द बोलता आलं नव्हतं. ती तशीच बापाकडे धावली. बापाच्या पाया पडली. तिच्या डोळ्यातनं आसवं गळायला लागली. पोलीस पाटील असलेल्या रकमाच्या बापूराव बापाची तीच कंडिशन झाली. आम्हाला वाटलं तुम्ही लेकीला इसरला जणू. जावई बापू, असा कसा इसरू? ही आमची थोरली लेख आहे. आम्हालाच तुम्ही वाडा बंद केला होता. संगमनेरला पोलीस ठाणं तर आमच्यासाठी बंद नव्हतं. तुम्ही पोलीस पाटील, ठाण्याचे तुम्ही खबरे ना. तुम्हाला आमची खबर लागली, आले भेटायला. दादा, ह्या बापूरावांनीच आम्हाला संगमनेरला फटांगरे वकील द्यायची व्यवस्था केली. त्यानं ॲडव्हान्स फी बी दिली. दामोदर बोलला, मग ह्यांनी काय उपकार केले का? ह्यांच्या जावयानं त्यांची रकमी किती वर्ष सांभाळली? एवढ्या वर्षाचा हिशेब केला का? तिला साडी चुळी करायचा त्रास आम्ही दिला का ह्यांना? चंद्रराव, आमचं बाप म्हणून कर्तव्य करायला तुम्ही रोखलं. काल संगमनेरला तुम्हीच म्हणला तुमच्या लेकीला तुमच्याकडे 4-8 रोज न्या, म्हणून आम्ही मायलिकीनं न्यायला आलोय. रकमाच्या आईला का नाही आणलं? येत होती ती, पण आम्हीच म्हणलं तुम्ही येऊ नका. तुम्हाला वाटलं असतं लेकीला भेटायला तिचा आईबाप आल्यात भेटेल तिला. आता तिला जावई माहेरी कसा पाठवणार म्हणून तुम्ही आमच्या सासूबाईला येऊ दिलं नाही. चंद्रराव, आम्ही पोलीस पाटील असलो तरी आमचं काळीज बापाचं आहे. बाप पोरीच्या बाबतीत लय हळवा असतो. बापानं काळजावर दगड ठेवून आपल्या पोटची पोर परक्याचं धन म्हणून दिलेली असते. चंद्रराव त्या बोलण्यावर भक्कन हसला. ते बोलणं त्याच्या काळजाला लागणारं नव्हतं. चंद्रराव, ही हसण्यावारी न्यायची गोष्ट नाही. उद्या ताराचं लगीन होईल तेव्हा तुम्हाला कळलं. ताराचं लगीन? ह्या तुमच्या नातीचं लगीन? हिचं लगीन होईल का? का हिचं लगीन होणार नाही? ही लंगडी पांगडी आहे, कांदळी मुकी आहे, चांगली धडधाकड आहे. हिला तर कोणत्या बी मोठ्या घरचा पोरगा मिळेल. रकमाचा पोलीस पाटला असलेला बाप ताराकडे पाहत बोलला, ही नुसती खात असते. तुम्ही हिला हवं तेवढंच खायला दिलं का? हिच्या जादा खाण्यावर रोख लावला का? तसं केलं असतं तर तिला खाण्याची शिस्त लागली असती. चांगला डॉक्टर दाखवला असता तर काय? हिला ज्या फिट येतात त्याच्यावर त्यानं उपचार केला नसतं का? तिचं औषध पाणी चालू नसतं का? याचा अर्थ आमच्या वाड्यात जे काही चाललंय याचा समदा रिपोर्ट तुम्हाला होता. चंद्रराव, आम्ही म्हणलं ना, काय बी बोलू नका. नाही बोलणार आम्ही. आमची लेक आणि नात 4-8 दिवस पाठवा, घेऊन जावा. आमच्या मागं आता कोर्ट कचेरी सुरू झाली आहे. काय सांगावं, कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही तर काही वर्ष सरकारचं जावई व्हावं लागेल. पोलीस पाटील तुम्हाला जादा सांगायची गरज नाही. चंद्ररावचा सासरा त्यावर सुब्बाराव आणि दामोदरावकडे पाहत राहिला. चंद्ररावनं आपल्या लेकीचं वय असलेल्या बिंदूशी घाणेरडा खेळ केला होता. तो खेळ अंगाशी आला होता. रकमा, तुझं आणि ताराचं आटीफ जायचं आपल्याला भोसदरीला. तुझी आई तुम्हा दोघींची वाट बघते तिकडं. चंद्ररावानं बापूरावाला वाड्यात चला म्हणून आत नेलं नाही. वाड्याबाहेरच बोलत उभं ठेवलं. सुब्बाराव शिकलेला सवरलेला तोच बोलला, पाटील साहेब वाड्यात तरी चला.
चहा पाणी घेऊ? हां हां, चला. बऱ्याच वर्षांनी येतोय आम्ही ह्या वाड्यात. बापूरावला चंद्ररावशी जुळवून घ्यायचं होतं. जावई हेकट असला तरी रकमासाठी तारासाठी त्याला सांभाळून घ्यायलाच हवं होतं. बिंदू भानगडीनं तो तालुक्यात बदनाम झाला होता. त्या बदनामीतून त्याला सोडवण्याचा तो प्रयत्न करणार होता. बापूराव वाड्यातल्या चौकात आला. रकमाला ह्या वाड्यात दिलं तेव्हा ह्या वाड्याला किती नाव होतं. चंद्ररावानं ह्या वाड्याचं नाव घालवलं. रखमानं पाण्याचा तांब्या भरून आणला, बाप्पा पुढं ठेवला. ह्या वाड्यात कामाला स्वयंपाक पाण्याला बाया असायच्या. त्यातली एकही बाई दिसत नव्हती. सुब्बाराव, तुमचं लगीन झालं? पाणी पीत बापूराव बोलला. हां, खरं आहे. आम्हाला लग्नपत्रिका दिली नाही तरी आम्ही मानपान विसरून लग्नाला आलो होतो. काय? होय, आम्हाला नवऱ्याच्या बाजूने लग्नपत्रिका नाही, नवरीच्या बाजूने लग्नपत्रिका आहे असं समजून आम्ही आलो. सुब्बारावनं बापूरावला हातच जोडले. मग तो त्याच्या पायाला हात लावू लागला तर त्याच्या हात पाटलानं तसेच धरले. बोलला, तुमचा मोठा मान, मानानं आम्ही कमी. आमची मुलगी ह्या वाड्यात दिली आहे, तुम्हीच आम्हाला पदरात घ्यायचं. आमच्या पोरीची चूक झाली तर तुम्ही तिला माफ करायचं. चंद्ररावला सासऱ्याच्या बोलण्याचं काही वाटत नव्हतं. त्याची खोपडीच तशी. रखमानं तारला आपल्या बापापुढं ओढतच आणलं. तिला आजोबाच्या पाया पडायला पुढं केलं, पण तिला पाया पडायचं माहीत नव्हतं. खोळ्यागत ती बापूरावकडं पाहत राहिली. तोंड आ केल्यानं त्यातनं लाळ सांडत होती. त्या लाळेचं तिला काही नव्हतं. तिचे डोळे पण भकास वाटत होते. चंद्रराव, ताराला मोठ्या डॉक्टरकडे दाखवलं होतं. त्याला काय दाखवायचं? जन्मल्यापासूनच हे असं येडं, नुसतं खायचं आणि झोपेचा रोग. तरी पण चंद्ररावाला रखमात आणि तारामध्ये काही जीव नव्हता. त्या दोन्ही जळवा आहेत असं त्याला वाटत होतं. त्या मेलेल्या बऱ्या. तुम्ही पोलीस कोठडीत होता म्हणून आपली भेट झाली, त्यामुळं आम्हाला भेटता आलं. तुम्हीच फटांगरे वकील दिला. हां, सुब्बारावाने सांगितलं असेल. त्या वकिलाला समधी फी पुरी करा, नुसते ॲडव्हान्सवर भागू नका. आमच्या पोरीच्या कुकवासाठी वकिलाची फी आम्हाला जड नाही. हां, तर मग आमच्या जड कुंकवाचं ओझं तुमच्याकडे घेऊन जावा. चंद्रराव अक्कलपाजळी. चंद्रराव आपल्या भावांना वाटप द्यायला निघाला होता ही बातमी बापूराव पाटलाला कळली होती. पण तो चंद्ररावचा घरगुती मामला होता. त्यात बोलणं त्याला ठीक वाटलं नाही. त्याबाबत त्याचा सल्ला घेतला असता तर गोष्टी वेगळी होती. बापूरावला रखमानं चहा आणून दिला. मग तिनं स्वतःचं आटोपलं. ताराची कशी बशी वेणी फणी केली. आत्तापर्यंत ताराला बाहेरचा वारा माहीतच नव्हता. तिला कधी साधं बैलगाडीतनं बाहेर नेलं नव्हतं तर फिट येणारी पोर म्हणून तिला नेहमी घरातच ठेवलं जाई. मार्शल जीपमध्ये ताराला मागच्या दरवाजातून आत बसवलं तेव्हा ती टाळ्याच वाजवायला लागली. मार्शल जीप गाडी गेली तेव्हा चंद्ररावनं मोकळा श्वास घेतला. चंद्रदादा, आता वाड्यात तू एकटाच राहणार आहेस? सुब्बाराव बोलला. एकटा? तुला काय म्हणायचंय? रखमा वहिनी, तारा नाही आता वाड्यात. दामोदर, सैंद्रा आणि मी अशी तिघं राहू की वाड्यात? तुला माझी नको काळजी? तुझी बायको आणि तू राहा फार्म हाऊसमध्ये. चंद्ररावनं स्वतःच्या एकटेपणाचा प्रश्न सोडवला. सुब्बारावनं दामोदरकडे पाहिलं. तो चुपचाप होता. आपण आणि सैंद्रानं मंगलोरी कौलाच्या घरात वेगळं राहावं असं तो बोलला नाही. दादा, आम्ही दोघांनी फार्म हाऊसमध्ये राहायचा विचार केला आहे. सुब्बारावनं दोघांच्या वेगळं राहण्याचं घोडं दामटलं. सुब्बाराव, तुला वेगळं राहायचं असेल तर तू वेगळं राहा. दामोदरला तुझ्यात ओढू नकोस. तू जादा शिकलेला. दामोदर काय 12वी पुढे गेला नाही.
त्यात तू आणि तुझी बायको जादा शिकलेले. तुम्हा दोघात ह्या दोघांचा निभाव लागायचा नाही. आम्हा दोघांच्या बायकांचं पटतं, आम्हा दोघांचं बी पटतं. मला तुम्हा दोघांचं पटू द्यायचं नसेल तर, दामोदर सैंद्राला माझ्यापासून वेगळं राहू द्यायचं नसेल तर. ते ऐकून सुब्बाराव हादरलाच. आपण तेवढे बाहेर. दादा, मग मी तरी फार्म हाऊसमध्ये का राहू? मी बी तुमच्यातच राहतो की. नाही जमायचं. तुझी बायको वाड्यात नकोच. एवढी नासकी तरुण पोर एकत्र कुटुंबाच्या कामाची नाही. सुब्बारावची नजर दामोदरवर गेली. त्याला काय बोलावं तेच कळत नव्हतं. दामोदर, तू जा, त्या सैंद्राला घेऊन ये वाड्यात. चंद्रराव हुकमी आवाजात बोलला. आणि ती आली नाही तर चंद्रदादा तुला खांद्यावर टाकून वाड्यात नेईन हे सांग. खाली मान घालून दामोदर निघाला. सुब्बारावला चंद्रराव जवळ बसण्याची इच्छाच नव्हती. यानं आपली बायकोनं लेक वाड्यातनं भोजदरला पाठवली. बापूराव पाटलाला अपमानाची भाषा केली. सुब्बाराव दामोदरच्या मागणं मोटरसायकलवर जाण्यासाठी उठला. तो वाड्याबाहेर मोटरसायकलकडे आला. गाडी चालू करणार तर चंद्ररावनं त्याला सुनवलं. तू मोटरसायकल जीप यांना हात लावायचा नाही. तू आणि तुझ्या बायकोनं ह्या वाड्यात पाय ठेवायचा नाही. चंद्ररावनं वेगळाच रंग दाखवला. दादा, मला का तोडतोस तुझ्यापासनं? मी तोडत नाही, तूच मला तोडायला निघालास. तुझा गैरसमज आहे हा. मला जादा बोलायचं नाही. तुझी देखणी पुतळा आणि तू त्या फार्म हाऊसमध्ये राहा. फार्म हाऊसमध्ये राहायचं नसेल तर मग सासरवाडला सईबाईंच्या घरात राहायचं. घर जावई व्हायचं, तिच्या ताटाखालचा बोका व्हायचं. चंद्रदादाशी बोलून काही उपयोग नव्हता. तो असा वाद घालायला लागला की समद डोकं तासून टाकायचा, साफ करायचा. बोलणं कधी सरळ नसायचंच. चडपडत्या मनानं सुब्बाराव नदीकाठच्या फार्म हाऊसकडे आला. शेतीविषयीचा पदवीधर झाल्यावर त्याला पुण्यातच शेती कॉलेजात नोकरी लागत होती. तर चंद्ररावनं नोकरी करायची नाही, आपली बागायती शेती बघायची म्हणून त्याला मनवलं होतं. त्यानंच मग फार्म हाऊस बांधून घेतलं होतं. तो फार्म हाऊसमध्येच दिवसभर असायचा. रात्री तेवढा वाड्यातल्या आपल्या खोलीत झोपायचा. लग्न झाल्यावर फार्म हाऊसमध्ये राहण्याची त्याची इच्छा नव्हती. जुन्या वाड्यात त्याला बायकोसोबत राहायचं होतं. पण त्याचं लग्न झालं. मोहनाच्या आणि चंद्ररावाच्या वादावरनं वाटपाची मिटिंग झाली. ती मिटिंग ही धड झाली नाही. पुढं बिंदू प्रकरण. तो फार्म हाऊसमध्ये आला तर सैंद्राचे हात मोहनाने धरले होते. दामोदर खालमानेनं उभा होता. अहो, ही दोघं वाड्यात निघालीत राहायला. आपलं काय ठरलं होतं? मोहना सुब्बारावला चेतवण्यासाठी बोलली. सैंद्रा वहिनी, तू मोहना संगती राहणार होतीस ते खरं आहे, पण आता मला वाड्यात गेलं पाहिजे. तुझं वाड्यात काय आहे? सुब्बारावनं म्हणलं. थोरल्या त्यांच्या माहेरी गेल्याचं ह्यांनी सांगितलंय. तारा बी गेली. थोरले एकटेच वाड्यात. त्यांच्या एकटेपणाची तुला का काळजी? ते तुमच्या भावाला विचारा. दामोदर दादा, सैंद्रा वहिनी काय म्हणते? तिचंच म्हणणं आहे वाड्यात राहायचं. दामोदर खरं ते बोलला. काय? हां, तिला चंद्रदादाच्या जेवणाची काळजी पडली आहे. त्याला सकाळी शिरा पोहे चहा कोण देणार? तिथं ठेवू कोणीतरी हॉटेलचा आचारी, तो देईल त्याला समज, मग तर झालं. सुब्बाराव बोलला. त्यांना नाही हॉटेलचा आचारी आवडायचा. मग त्याला आपण फार्म हाऊसमधनं नाश्ता जेवण चहा समद पाठवू की? ते फार्म हाऊसमधलं जेवण नाश्ता चहा घेणार नाहीत. त्यांना वाड्यातलं केलेलं जेवण पाहिजे. सैंद्रा चंद्ररावाच्या जेवण खाण्याची नाश्ता पाण्याची चांगलीच वकिली करीत होती. सैंद्रा वहिनी, तू वाड्यात सांज सकाळ नाश्ता पाणी जेवण करायला जात जा की. सुब्बारावनं अंदाज घेतला. मी वाड्यात सांज सकाळ जाण्याऐवजी तिथं राहिलेलंच काय वाईट? थोरल्या जाऊबाई वाड्यात नसल्यानं तिथं मीच होणार की वाड्याची मालकीन? सैंद्रा वेगळ्याच तोऱ्यात बोलली.
थोरल्या वहिनीला वाड्यात चंद्रदादा काय किंमत देत होता हे सुब्बारावनी पाहिलं होतं. पायातल्या चपलेपेक्षा तिला ज्यादा किंमतच नव्हती. वाड्यातल्या सर्व कड्या कुलपाच्या चाव्या चंद्ररावाकडे होत्या. वाड्यातल्या तळघरात जायचं म्हटलं तरी रखमा जाऊ शकत नव्हती. तळघराच्या दरवाजाचं कुलूप ही चंद्ररावाकडेच होतं. वाड्यात समजा माल यायचा, वाणी ते आणून द्यायचा. पिठाच्या चक्कीवर गडी माणसं दळून आणायची. चंद्रराव नसताना वाड्यापुढं नंदी बैलवाला, मरी आई आली, माकडवाला, अस्वलवाला आला तरी त्यांना ओंजळभर दाणं घालायचा अधिकार रखमाला नव्हता. वाड्याच्या स्वयंपाकिनीला, धुणं भांडी करणाऱ्या बाईला ती हुकमानं बी दाणं ने म्हणून सांगू शकत नव्हती. वाड्याच्या दरवाजावर येणारे हे लोक आरडाओरडा करून जात, पण त्यांच्या झुळीत काही पडत नव्हतं. कंटाळून ते निघून जात. चंद्रराव वाड्यात मूडमध्ये असला तर त्यांच्या हातात काही पडे, नाहीतर त्यांच्यापुढं तो हातात दंडा घेऊनच हजर होई. तसे ते बिचारे पळून जात. तिथं पुन्हा यायची त्यांची हिंमत होत नसे. ज्या वाड्यात थोरलीला मालकिनीचा दर्जा चंद्रराव देत नव्हता, तिथं तो सैंद्राबाईला थोरल्या मालकिनीचा दर्जा कसा देणार? सुब्बारावला चंद्रदादा काय चीज आहे हे माहीत नव्हतं, पण त्याच्या लग्नापासून त्याला थोरल्याची ओळख झाली होती. रखमा वहिनी, सैंद्रा वहिनी ह्या दोघीवर सारखी सत्ता गाजवत होता. त्यानं हवं तसं वाकवत होता. मोहनाला तो वाकवायला निघाला होता, पण तिनं त्याला शह दिला होता. त्यामुळे तो दुखावलेल्या नाग सर्पागत फडा आपटत होता, फुतकार टाकत होता. छोट्या जाऊबाई, मला वाटलं होतं तुम्ही माझ्या संगती राहाल, पण नाही जमत तुम्हाला. थोरल्या बाई आपल्या दोघींकडे आल्या होत्या इथं तारा घेऊन. थोरल्यानं त्यांनी किती सुनावलं होतं, पण थोरले फौजदारानं पकडून नेल्यावर त्या वाड्यात पळाल्याच. त्या राहिल्या का आपल्यात? त्यांची गोष्ट वेगळी होती. त्यांचे मालक वाड्यात राहत होते, त्यांना पोलिसांनी पकडलं होतं. तसं तुमचं काय? तुमचे मालक तर वाड्याबाहेर आहेत. नाही, मी वाड्याबाहेर नाही, मी वाड्यातच आहे. थोरल्यानं मला सांगितलंय सैंद्राला वाड्यात घेऊन ये, तेव्हा मी वाड्यातच आहे. माझा नवरा वाड्यात आहे तर मी का बाहेर राहायचं? चंद्रराव कसे आहेत ते तुम्ही मला सांगितलं होतं, विसरला तुम्ही? मोहना, माझ्या युवराजला त्यांनी प्रवरानगरला पब्लिक स्कूलमध्ये टाकलंय. माझ्या पोराला ते डॉक्टर करणार आहेत. पुढं मी डॉक्टरची आई होणार आहे. असं? मग जावा तुम्ही, पण मी येणार नाही तुमच्या संगती वाड्यात. मोहना, आता तू वाड्याकडे येऊच नकोस. आली तर मी तुला वाड्यात घेणार नाही. सैंद्राबाई, तुम्ही बोलताय हे? हा हा, मी बोलते. सैंद्रा बोलते, युवराजची आई बोलते. बाईसाहेब, तुम्ही कोणत्या तरी दबावाखाली बोलताय. तुमचं स्वतःचं बोलणं नाही हे. मोहना तिच्याजवळ जात बोलली. दबाव? कोणाचा दबाव? कसला दबाव? दामोदर भाऊजी, सैंद्राबाई साहेबांना वाड्यात जपा. मोहनानं दामोदरला हात जोडले. दामोदर काही बोलला नाही. त्यानं मान वळवली. त्याची काहीच बोलायची इच्छा नव्हती. मोहना, जाते मी वाड्यात. वाड्याची मी मालकीन आहे आता. तू आता वाड्यात यायचं नाही. मला एकदा वाड्यात यावं लागेल. माझी तलवार आणि धारदार विळा वाड्यातल्या माझ्या खोलीत आहे. तो विळा, ती तलवार तुला मिळणार नाही. त्याची मालकीन मी आहे. सैंद्रा वेगळ्याच आवाजात बोलली. तुम्हाला काय उपयोग त्या धारदार तलवार आणि विळ्याचा? मोहना बोलली. सैंद्राने तिच्याकडे तिरक्या नजरेनं पाहिलं. गूढ हसली ती. मोहनाला त्यावेळी ती वेगळीच वाटली. दामोदरच्या पुढं सैंद्रा गेली. तिच्या मागनं दामोदर धापा टाकल्या गत गेला. संगमनेर फौजदारी कोर्टात चंद्ररावाची बिंदू केस उभी राहिली तेव्हा सुंदरमलच्या शेजारी मोहना बसलेली पाहून पिंजऱ्यात उभ्या असल्या चंद्ररावाच्या कपाळावरची शीर उडाली. बापूराव पाटलाला पण मोहना अजीब पोर वाटली. रखमानं तर त्याला तिच्याबद्दल समज सांगितलं असल्यानंतर त्याचा तिच्याबद्दलचा आदर दुणावला होता.
आपल्या तिरसट आणि जुलमी जावयाच्या विरुद्ध वागणारी मोहना त्याला पराक्रमी वाटली होती. ह्या पोरीला बाजूला घेऊन बोललंच पाहिजे, हिला मदत करायलाच पाहिजे. आपण पोलीस पाटील आहोत, समदे कायदे कानून आपल्याला माहीत आहेत, पण आपल्या रखमासाठी गप्प आहोत. रखमाला आणि तिच्या ताराला न्याय मिळवून द्यायचा तर या मोहनाला पुढं करायला हवं. सुंदरमलनं संगमनेरलाच दुकान टाकलं. त्याच दुकानाच्या बाजूला त्यानं राहायला जागा घेतली होती. त्याच्या घरी मोहना सुब्बारावला घेऊन गेली. सुब्बारावला पाहता सुंदरमलनं त्रासिकपणे त्याच्याकडे पाहिलं, पण मोहनाला त्याला हात जोडले. बोलली, कोर्टात मी तुमच्या शेजारी बसले होते. तू? मी तुला नाही ओळखला. सेठ, ही माझी बायको मोहना. सुब्बाराव बोलला. तुमचा काम काय? चंदररावला मी हिसका दाखवणार आहे. तो चांगली बात आहे. मला तुमचा वाडा पाहिजे राहायला पिंपलदरीतला. काय? हा शेठ, तुम्ही मला वडिलांच्या जागी, तुमची नात बिंदूच आहे असं समजा. सुंदरमलला मोहनाचा डाव काही समजेना. ही त्या हरामी चंद्ररावच्या भावाची बायको. त्या चंद्ररावनं तर पाठवले नाही दुसरा खेळ करायला. एकदा तोंड पोळलंय, पुन्हा तोंड पोळायला नको. मोहनानं मग त्याला आपल्या लग्नापासूनचं समज सांगितलं. हिच्यामुळं चंद्रराव वाटपाला तयार झाला. वाटपाचं नाटक त्यानं बंद केलं. बायको लेक भोजदरला पाठवली. आता तो वाड्यात फक्त दामोदरला आणि सैंद्रला घेऊन राहतोय. त्यानं मोहनाला आणि सुब्बारावला फार्म हाऊसमध्ये राहायला सांगितलंय. पण ती त्याची चाल आहे. तो उद्या त्यांना त्या फार्म हाऊसमधून बाहेर पण काढील. त्याआधीच ही मोहना आपल्या नवऱ्यासंगती वेगळं राहण्याची तयारी करते. मोहना, ही वाड्याची चावी घे. सुंदरमल बोलला. तुमची बिंदू माझ्यासोबत वाड्यात पाठवा. त्या चंदररावची मी मिजाज उतरवते. त्याची मिजाज मी फक्त कोर्टातच उतरवू शकतो. मला बिंदूला न्याय मिळवून द्यायचा आहे. छोकरी बहुत रोती है. बिंदू मेरे पास रहेगी. कोर्ट का सिलसिला खत्म होगा तब देखूंगा. सुंदरमल धोरणी होता. त्यानं मोहनाशी सावध वागण्याचं ठरवलं. सुंदरमलच्या घरातून बाहेर पडल्यावर संगमनेर एसटी स्टँडवर मोहना आणि सुब्बाराव निघाले तर त्यांच्यासमोर बापूराव पाटील. मोहना त्याच्या पाया पडली. मोहना, तुझ्याबद्दल लय ऐकलं रखमाकडनं. आता कुठं आहेत त्या? अहमदनगरला आहे ती आणि तिची लेक. नगरला? तिकडं कशाला? चांगल्या डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये दोघी मायलेकी ठेवल्यात. मोठ्या डॉक्टरांकडून उपचार चालू आहेत. त्यांच्या संगती आमची मंडळी आहे. मोठा पोरगा नगरलाच कंत्राटदार आहे. त्यामुळं रकमानी ताराची चिंता नाही. त्यांचे रिपोर्ट चांगले आहेत. सुधारणा होईल दोघीमध्ये. दोघींना जनावरासारखी वागणूक दिली जावयानं. चंदररावाला परमेश्वर माफ नाही करणार. मोहना त्यावर जादा काय बोलू शकणार होती. सुब्बारावला पण बोलता येईना. सारंच अवघड जागचं दुखणं. सुब्बाराव, ह्या बिंदू प्रकरणानं चंद्रराव शहाणे झाले तर बरं होईल. म्हणजे ते चांगला संसार मांडू शकतील. त्यांच्यात सुधारणा झाली तरच आम्ही रखमा आणि तारा पाठवू. नाहीतर आम्ही ठरवलं हे रखमाला घटस्फोट द्यायला लावायचा. चंद्ररावकडून पोटगी मिळवायची. मायलेकींना न्याय मिळवून द्यायचा. मोहनाला बापूराव पाटलांचं बोलणं पटणारं होतं. त्या बोलण्यात अटी नियम होते. एका बापानं आपल्या अन्याय झालेल्या लेकीसाठी आणि तिच्या नातीसाठी एवढं करणं आवश्यक होतं. बापूराव पाटील त्यासाठी जागृत झाला होता. चंद्रराव जरी बिंदू प्रकरणात अडकला होता तरी बदनामीच्या खटल्यातून तो निर्दोष सुटावा आणि त्यानं चांगलं वागण्यास सुरुवात करावी असा बापूरावचा प्रयत्न होता. म्हणूनच त्यानं फौजदारी खटले चालवणारा फटांगरे वकील दिला होता. आपल्या लेकीचा संसार नव्याने चांगला फुलावा म्हणून तो धडपडत होता. सुंदरमलच्या वाड्याचा दरवाजा मोहनानं चावी लावून उघडला. सुब्बाराव, मोहना तिथे राहण्यास गेली.
ही बातमी साऱ्या गावात झाली. तेव्हा ती विस्तवाशी खेळावयास निघाली याची जाणीव सर्वांना झाली. चंद्रराव तिला त्या वाड्यातनं काढल्याशिवाय राहणार नाही हे सर्व समजून होते. त्यात संगमनेरच्या वकिलाची 3ऱ्या हिश्श्याच्या वाटपाची नोटीस चंद्ररावाच्या हातात पडली. तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. मोहनानं सुब्बारावला वाटपासाठी उभं केलं होतं. बिंदूचा फौजदारी खटला आणि सुब्बारावचा दिवाणी दावा ह्या कैचीत चंद्रराव अडकला. नेहमी मोकळ्यानं श्वास घेणारा चंद्रराव गडबडला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.